पंडित जन तटस्थ। एवढं ज्ञान लहान मूर्ती आहे, पण त्या ज्ञानाला बघून ज्ञानाचे सागर, योग्याची माऊली, साधकाचे मायबाप एवढी असणारी लहान मूर्ती आहे, पण भल्या भल्या मोठ्या असणार मतवाद्यांना पंडित असणारे आहेत, जे ग्रंथी दशग्रंथी ब्राह्मण आहेत, त्यांना सुद्धा खाली बघण्याची वेळ एवढी ज्ञानी ज्ञानोबाराय होते असं श्रीधर स्वामी सांगू लागलेले आहेत। जो श्रृंगार वणीचा विहम जाण, जो जे पद्मावती रण, त्याची कार्यकळा पाहुण पंडित जन तटस्थ। जो वेदांत रक्षीवर्णीचा आमिन, जेणे विवेक शेंदूर चिरा आपण, तो मुकुंद हा जगन निधान, त्याचे चरण वंदिले। तारावया जन समग्र पुन्हा अवतरणार मावर, जिथा आरती केला साचार, तो ज्ञानेश्वर जगद्गुरु। त्या ज्ञानेश्वराला जग तारण्यासाठी ह्या असणारा साक्षात भगवान नारायणाचे अवतार, जे असणारा नवनाथाचे असणारा प्रथा असणारा, जे असणार आदिनाथ गुरु सकळ सीताचा मचिंद्र त्याचा मुख्य शिष्य, जे गुरु शिष्यामध्ये जे ज्ञान चालू होतं, मचिंद्रानं ज्ञान असणारं गोरक्षनाथाला दिलं, गोरक्षाने असणारं ज्ञान असणाऱ्या गहिनीनाथाला दिलं, आणि गहिनीनाथाने जे ज्ञान आहे ते निवृत्तीनाथाला दिलं, आणि पण हे ज्ञानेश्वर नाथाकडे असणारं ज्ञान आलं। ते ज्ञान ज्ञानोबारायाकडे आल्यानंतर मग ज्ञानोबारायाने विचार केला, हे गुरु शिष्यामध्ये असणारे हे ज्ञान राहू द्यायचं नाही, हे अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिने लोके, ह्या सर्वच्या सर्व संसार मी सुखाचा करीन असा प्रण ज्ञानोबारायाने केला। म्हणून असणाऱ्या श्रीधर स्वामी ज्ञानोबारायाचं असणारं वर्णन करू लागले की हे असणाऱ्या अशा ज्ञानोबारायाला माझा दंडवत प्रणाम असो बर का, असं श्रीधर स्वामी सांगू लागलेले आहेत। जो भानुदास कुळ प्रतिष्ठान वाशी परिपूर्ण, त्या एकनाथ ग्रंथ संपूर्ण बहुसार कथिले। भानुदासाच्या कुळामध्ये एकनाथाचा असणारा जन्म झाला। भानुदासाच्या नंतर असणारा जे असणारे भानुदासाच्या कुळामध्ये जे एकनाथ महाराजाचा असणारा जन्म झाला, त्यांनी अपार ग्रंथ लिहिले, त्यांना सुद्धा माझा नमस्कार असो बर का, असं श्रीधर स्वामी नाथरायांना नमस्कार करू लागलेले आहेत। जे चातुर्य राजधानीचे